नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. रात्री 2 वाजता मी चाळीसगाव स्टेशनवरती पोहोचल्यानंतर मला इतकी बिकट पडली होती की मला इतकं संकट पडलं होतं की मला घरी जाण्यासाठी गाडी मिळेल का नाही मिळेल. कसाबसा करत मी चाळीसगाव स्टेशनच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पाहिलं की पुरा चकाचम काळाकुट्ट अंधार होता आणि गाडीचा आटापट्टा खतच लागायचा नाही मित्रांनो. कसंबसं करत मी छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यावरती आलो आणि पुतळ्यावरती आल्यानंतर मी बघितलं की रस्ता एकदम सुमसाम होता, गलिया एकदम सुमसाम होत्या आणि मी गाडीची वाट पाहतो मित्रांनो. रात्रीचे 2 वाजले होते. रात्री 2 वाजता गाडीवाल्यांना वाटतं की लोक चोऱ्यामाऱ्या करतात, त्याच्यामुळे कोणताच व्यक्ती गाडी थांबवत नाही मित्रांनो. कसाबसा करत मी बसस्टँडवरती आलो. बसस्टँडवरती आल्यानंतर बरीचशी वाट पाहिली मित्रांनो. मनात एक भीतीसुद्धा होती की एवढ्या रात्री गाडी नाही भेटली तर मी काय करायचं, कुठे जायचं किंवा कुठे झोपायचं. मी देवापाशी इतक्या प्रार्थना केल्या ना की गाडी भेटा. रात्री 2 वाजता गाडी भेटणं खूप मुश्किल होतं मित्रांनो. कसाबसा करत बस स्टँडवरती वाट पाहिली, वाट पाहिली, वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर बऱ्याचशा गाड्या गेल्या. गाड्या कोणीच थांबेना मित्रांनो. कोणीच गाडी थांबेना. रिक्षालासुद्धा विनंती केली, रिक्षावालासुद्धा नाही म्हणत मित्रांनो. पण कसंबसं करत देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि या टेम्पो छोट्या हत्तीच्या साहाय्याने आम्ही बसलो. कडाक्याची थंडी होती. थंडी तर इतकी वाजायची की विचारू नका मित्रांनो. पण कसंबसं करत मी माझ्या गावात पोचलो, घरी पोचलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा मित्रांनो. जय खानदेश.